प्रकरण 5. व्यवसायाची प्रेरणा. कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेला प्रवेश घेतल्यानंतर एक आश्चर्यकारक बदल घडला. तो म्हणजे इतके दिवस शत्रू असलेले गणित महाराज चक्क माझे मित्र झाले. शिरखेडला आजोबांनी जबरदस्तीने 3 वर्ष रोज संध्याकाळी माझ्याकडून परवचा म्हणून घेतल्याने पाढे, पावकी, निमकी सारं काही माझ्या लक्षात राहिलं. पण माध्यमिक शाळेत मात्र बीजगणित, भूमिती, प्रमेय, सिद्धता, एकसामायिक समीकरणं असल्या सापळ्यांना मी फारच टरकून असायचो. वाणिज्य शाखेचं गणित तुलनेने सोपं होतं. जमा खर्च मांडताना माझ्यात लहानपणापासून असलेल्या एका उणिवेचा फायदा मी करून घेतला. शाळेत गणितात कच्चा असल्याने आकडेमोड पुन्हा पुन्हा तपासून बघण्याची मला सवय होती. ती आता उपयोगी पडली. अर्थशास्त्र, वाणिज्य संघटन, चिटणीसाचा व्यवसाय, लेखा व्यवस्थापन असे नवे विषय शिकण्यात गोडी वाटायला लागली. व्यापारी जगाचा परिचय होत असताना व्यापारी व्यवहार, ताळेबंद, नफातोटा काढणं, संघटनांची आणि बँकांची कार्यपद्धती या गोष्टी लक्षात यायला लागल्या. पण कॉमर्सच्या या शिक्षणानेही मला व्यवसायाची प्रेरणा दिलेली नाही. मुळात व्यावसायिक बनणं हे माझं स्वप्न किंवा ध्येयच नव्हतं. बी.कॉम पदवी घेऊन मला नोकरी करायची होती. अपार कष्ट करणाऱ्या आणि मन मारून काटकसरीने संसार करणाऱ्या आईबाबांना सुखी करायचं होतं. व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही गुण किंवा तशी काही पार्श्वभूमी यापैकी काहीच माझ्याकडे नव्हतं. घराण्यातल्या कुणीही व्यवसाय केलेला नसल्याने उद्योगाच्या पिढीजात ज्ञानाची शिदोरी नव्हती. हातात भांडवल नव्हतं, बोलण्याचं चातुर्य नव्हतं, स्वभाव धाडसी नव्हता, दूरदृष्टी किंवा संधी साधण्याचं कौशल्य नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीत मला व्यवसायाची प्रेरणा कशी मिळाली? तर ती अपघाताने किंवा फार तर एका वेडपट विचारामुळे. मी आपणहून व्यवसायात पडण्यापेक्षा नकळतच त्या दिशेने ढकलला गेलो. बाबा दुबईला गेले. माझं कॉलेजचं शिक्षण सुरू असताना बाबा एअर इंडियात स्टोअर कीपर म्हणून नोकरी करत होते. हवाई दलाच्या नोकरीमुळे ते भारतभर हिंडले होते. आता त्यांना परदेशात जावंसं वाटायला लागलं. त्यामागे 2 कारणं होती. आजोबा आणि बाबा दोघांच्याही नोकऱ्या सततच्या बदलीच्या असल्याने ऑर्डर आली की नव्या ठिकाणी बिनधास्त हजर होण्याची सहजता त्यांच्या अंगी मुरली होती. बाबांचा स्वभाव धाडसी होता. एखादी गोष्ट मनात धरली की तिचा पाठपुरावा ते कसोशीने करत. परदेशातल्या कंपन्यांमध्ये भारतापेक्षा जास्त पगार मिळेल आणि आपल्यालाही त्यानिमित्ताने परदेश बघता येईल या दुहेरी उद्देशाने बाबांनी 2-3 एजंटांना त्यांच्या नोकरीसाठी शोधण्याबाबत सांगून ठेवलं होतं. तो 1970 ते 80च्या दशकाचा काळ भारतीयांना परदेशात सहजतेने नोकरी मिळायला अनुकूल होता. विशेषतः आखाती देशात पेट्रोडॉलर्सचा ओघ सुरू झाल्याने पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर हाती घेतला गेला होता. या देशात मनुष्यबळाची गरज होती. बाबांना परदेशात जाण्याची संधी लवकरच चालून आली. त्यांना संयुक्त अरब अमिरातीचा, युनायटेड अरब एमिरेट्सचा व्हिसा मिळाला. नोकरी शोधण्यात 2-3 महिने गेले, पण अखेर मीना जबेल अली या बंदरामध्ये स्टोअर कीपर म्हणून त्यांना नोकरी मिळाली. एजंटचा बाबांना फोन आला आणि त्याने काही रक्कम त्वरित मागितली. बाबांकडे त्या क्षणी तेवढे पैसे नव्हते. त्यांनी तडक आईच्या गळ्यातली सोन्याची साखळी काढून त्या एजंटच्या हवाली केली आणि म्हणाले, माझ्याकडे सध्या रोख पैसे नाहीत. पुढे मागे पैसे जमले की ते देऊन ही साखळी परत नेईन, पण नाहीच जमलं तर साखळी ठेवून घे. परदेशातली वाट्याला आलेली पहिलीच नोकरी स्वीकारून बाबा दुबईला रवाना झाले. तिकडे गेल्यावरही स्वस्थ न बसता जास्त पगार देणाऱ्या अन्य कंपन्यात जागा आहे का याचा शोध घ्यायला लागले. बाबांनी ही पहिली नोकरी मानेवर खड्डा ठेवून केली. दुबईला गेल्यानंतर थेट 11 महिन्यांनी ते आम्हाला भेटायला मुंबईला आले. येताना त्यांनी आमच्यासाठी तलम कापड, तयार कपडे, खेळणी, परफ्युम्स, घड्याळे वगैरे अनेक नवलाईच्या वस्तू आणल्या होत्या. आजवर कधीच आम्ही अशी उत्तम उत्पादनं वापरली नव्हती. मी, संजय आणि आई सुखावलो होतो. आयुष्यात प्रथमच मी तेव्हा कोका कोलाची चव चाखली.
बाबाही उल्हासित होते, कारण मीना जबेल अली पोर्टमधल्या तात्पुरत्या नोकरीचा कालावधी संपल्यावर बाबांना गल्फ कोबला कॉर्पोरेशन या ब्रिटिश स्टोअर कंपनीमध्ये स्टोअर कीपरची नोकरी मिळाली होती. त्यामुळे नव्या ठिकाणी हजर होण्यापूर्वी काही दिवसांसाठी आम्हाला भेटायला ते मुंबईत आले होते. 6 महिने पुन्हा गरिबीत. आमच्या सहवासात महिनाभर घालवून दुबईला परतण्याच्या तयारीत असतानाच आमच्यासाठी एक धक्कादायक घटना घडली. काय घडलं, कसं घडलं ठाऊक नाही, पण ज्या गल्फ कोबला कॉर्पोरेशन कंपनीत ते रुजू होणार होते तिथे बाबांना विजाच दिला नाही. त्यामुळे अक्षरशः पुढचे 4-5 महिने मुंबईत बेरोजगार म्हणून ते बसून राहिले. आशेचा उंच जाऊ पाहत असलेला झोका धाडकन जमिनीवर कोसळला. परिस्थितीनं एकदम इतकं विचित्र वळण घेतलं की आम्ही हताशपणे बघतच राहिलो. माझं आणि संजयचं शिक्षण सुरू होतं, बाबांना नोकरी नव्हती आणि घर चालवण्यासाठीचा खर्चापोटी साठवलेला पैसा झरझर संपत होता. एक वेळ अशी आली की शिलकेचं काहीच उरलं नाही. पुढचा खर्च भागवायचा कसा हा प्रश्न उभा राहिला. निराश मनस्थितीत बाबांनी अखेरचा पर्याय वापरला आणि आईचं स्त्रीधन असणारे दागिने गहाण ठेवून कर्ज काढलं. त्याच रकमेतून घरात धान्य भरलं. एकीकडे आम्ही भावंड बाबांनी दुबईहून आणलेले झुळझुळीत कपडे वापरत होतो, मनगटात घड्याळं मिरवत होतो आणि दुसरीकडे खिशात पैसा नव्हता, याची मनाला फार लाज वाटायची. आई मात्र शांत असायची, कारण याहून कठोर परीक्षा बघणारे अडचणीचे दिवस तिने आधीही बघितले होते आणि कोंड्याचा मांडा करणं तिच्या अंगवळणी पडलं होतं. आमची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानीवर आईची अपार श्रद्धा होती. तिचं नामस्मरण करत आई आम्हाला सांगायची, बाळांनो, हेही दिवस बदलतील. कधी आशा कधी निराशा हाच जीवनाचा खेळ आहे. समोर आहे त्याला तोंड द्यायला शिका. दुबईचं आकर्षण. आईची आळवणी बहुधा तुळजाभवानी मातेपर्यंत पोहोचली, कारण 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्याच कंपनीने बाबांना स्टोअर कीपर म्हणून बोलावलं. बाबा वेळ न दवडता धावत पळत दुबईला जाऊन कामावर रुजू झाले. त्यांना या कंपनीत समाधानकारक पगार मिळायला लागला. आता पुन्हा एकदा समृद्धीची झुळूक आली. बाबांकडून आलेल्या पैशातून आईने प्रथम कर्ज फेडून आपले दागिने सोडवले. मला आणि संजयला आयुष्यात पहिल्यांदाच पॉकेट मनी मिळायला लागला. या सुखवस्तू राहणीमानामुळे माझ्या डोक्यात एका खुळ्या कल्पनेने मूळ धरलं. दुबईला नोकरीसाठी गेल्यानंतर माणूस श्रीमंत होतो, या विचाराने मी सुद्धा नोकरीसाठी दुबईला जाण्याची स्वप्न बघायला लागलो. त्या उत्साहात वयाच्या 16व्या वर्षीच पासपोर्टही काढून ठेवला. त्या काळात आंतरराष्ट्रीय कॉल करणं आजूबाजूच्यासारखं सोपं नव्हतं. मी बाबांना सारखी पत्र लिहायला लागलो आणि मला दुबईला नोकरीसाठी यायचंय असा धोशा लावायला लागलो. दुबई म्हणजे नक्की काय आहे, बाबा तिथे कसे राहतात याची मला काहीच कल्पना नव्हती. मी उतावळा होतो, बाबांना मात्र तिथल्या राहणीमानाची पूर्ण कल्पना होती. ते मला माझ्या विचारांपासून परावृत्त करत. तू आधी तुझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण कर. नोकरी काय आयुष्यभर करायचीच आहे, पण शिक्षण अर्धवट सोडलंस तर नोकरीही चांगल्या पगाराची मिळणार नाही, असं बजावत. सेल्समन बनलो. इयत्ता 12वी पर्यंतची 2 वर्ष मी इतका अस्वस्थ होतो की केव्हा एकदा दुबईला जायला मिळतंय अशी माझी अवस्था झाली होती. त्यातच आजूबाजूला दिसणारं चित्र अधीरता वाढवणारच होतं. आमच्या कलिना भागातून अनेक मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक आखाती देशात जायचे आणि काही काळानंतर मायदेशी यायचे. तेव्हा त्यांच्या अंगावर परफ्यूम शिंपडलेले तलम कपडे असायचे, हातात जपानी रिस्टवॉच दिसायचं, त्यांच्या घरी ट्रान्झिस्टर वाजत राहायचा आणि गळ्यातही सोन्याचे जाड गोफ दिसायचे. ते बघून दुबईला जाण्याचा माझा विचार अधिकच प्रबळ होत चालला. बाबा माझी मागणी मनावर घेईनात म्हणून मी आईकडे वशिला लावला, पण तिनेही शिक्षण पूर्ण करण्याचाच आग्रह धरला. मी एकदा वैतागून आईला विचारलं की बाबांप्रमाणे मी दुबईला नोकरीसाठी का नको जाऊ. त्यावर ती शांतपणे म्हणाली, अरे,
एअर इंडियातल्या स्टोअर कीपरच्या कामाच्या अनुभवामुळे तुझ्या बाबांना पुढच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. तू अद्याप शिकतो आहेस. तुला दुबईला नोकरीसाठी जायचं झालं तर निदान पदवी आणि कार्यालयीन कामाचा काही वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. मला आईचं म्हणणं पटलं. मग मी ठरवलं की एकीकडे कॉलेज सुरू ठेवून उरलेल्या वेळात कामाचा अनुभव घ्यायचाच. कमवा आणि शिका या तत्वावर कुणी काम देतंय का अशी संधी मी शोधायला लागलो. योगायोगाने त्याच सुमारास अंधेरीच्या एका फिनेल उत्पादक कंपनीला दारोदार फिरून विक्री करणारे तरुण हवे होते. ती जाहिरात बघितली आणि मी अर्ज केला. माझी निवड झाली. कॉलेज आटोपून उरलेल्या वेळात मी घरोघर जाऊन फिनेल विकायला लागलो. विक्रेता म्हणून हा माझा पहिलाच व्यावसायिक अनुभव होता. लहानपणी मी चिंचाबोरं विकली होती, पण रस्त्यावर एकाच ठिकाणी उभं राहून पायपीट करत घरोघरी जाऊन विक्री करणं हा प्रकार बराच तापदायक होता. एकतर लोकांना घरी येणाऱ्या आगंतुक विक्रेत्यांबद्दल मुळीच आदर नसतो. काही जण विक्रेत्यांचं तोंड बघताच दार आपटायचे. बरेच जण अपमानास्पद बोलून वाटेला लावायचे. फिनेलच्या बाटलीची किंमत केवळ 10 रुपये होती, तरीही पुष्कळसे लोक लगेचच पैसे देणं टाळायचे. फिनेल ठेवून घ्यायचे आणि ते वापरून बघायचं म्हणून नंतर पैसे नेण्यासाठी यायला सांगायचे. यातून एक गोष्ट चांगली झाली. मी माणसं वाचायला शिकलो. ग्राहकांच्या स्वभावांचे विविध नमुने पारखायला शिकलो. ग्राहकाचं समाधान होईपर्यंत त्याला उत्पादनाविषयी सविस्तर समजावून सांगण्याची सवय मला यामुळे लागली. आणखी एक गोष्ट लक्षात आली की विक्रीतलं सर्वात मोठं कौशल्य म्हणजे डोक्यावर बर्फ हवा आणि तोंडात साखर हवी. ग्राहक कितीही तोडून वागला किंवा लागट बोलला तरी आपण दुरुत्तर न करता शांत राहायचं आणि कधीही आवाज चढवायचा नाही, हा त्याचा अर्थ. एकदा हे धोरण अवलंबल्यावर मी नंतर आईस्क्रीम इन्स्टंट मिक्स, गुलाबजाम इन्स्टंट मिक्स, कस्टर्ड पावडर, जेली अशाही वस्तू भरपूर विकल्या. त्यासाठी घरापासून लांब घाटकोपर, मुलुंड, ठाणे अशा उपनगरातही मी जायचो. आपल्या मनाची ताकद इतकी विलक्षण असते की मनाने एखाद्या कल्पनेचा ध्यास घेतला तर संकल्पपूर्तीला अनुकूल असं वातावरण आपोआप निर्माण होतं. किमान तशा संधी आल्या तर आपल्या हातून सुटत नाहीत. मी श्रीमंत बनण्याच्या आकर्षणापोटी दुबईला नोकरीसाठी जाण्याचं स्वप्न केवळ बघतच नव्हतो, तर अक्षरशः जगत होतो. सारखा सारखा तोच तोच विचार घोळवत होतो. 16वं वरीस धोक्याचं असं तरुणाईबाबत म्हटलं जातं, पण माझ्यासाठी तेच 16वं वरीस मोक्याचं ठरलं. मी पासपोर्ट काढून सज्ज होतो आणि कधी एकदा दुबईला जायचा मोका मिळतोय यावर लक्ष ठेवून होतो. अर्थात तो क्षण यायला पुढची 4 वर्ष जायला लागली खरी, पण हाच मधला काळ माझं व्यावसायिक मन घडण्यासही कारणीभूत ठरला. माझ्यात होत असलेल्या या बदलाची मला मात्र जाणीवही झाली नाही. माझ्याही नकळत माझ्यातून एक मुरब्बी विक्रेता घडायला सुरुवात झाली होती.